मित्र हो, महाराष्ट्राच्या 9 सीटसाठी विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. पण 9 सीटच्या आमदारकीच्या निवडणुका मीडियामध्ये फक्त एकटा बच्चू कडूच नावाचं वादळ या 8 दिवसात घुमत राहिलं. विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आणि यांचे समर्थक कमेंटच्या नुसार विरोधकावर तुटून पडले. शब्दाच्या फैरी यामुळे हे 8 दिवस कुठे गेले मीडियावर हे पताच लागले नाही. बच्चू कडू शिवसेनेत आल्यामुळे कुणाचे नुकसान सर्वात जास्त झाले? अर्थातच मी गणेश ठाकरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह आपण हे जे व्हिडिओ पाहत आहात, ह्या आपल्या मनातल्या ज्या भावना असतात त्या मी प्रगट करतो. यामध्ये मी कुणाची बाजू घेतो किंवा कोणाला साईडला करतो अशातला कुठलाच भाग नाही. ज्या लोकभावना आहेत त्या लोकभावना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हाच माझा एक प्रामाणिक उद्देश आहे. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा बरं, कारण हे आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल आहे. चला तर आपण मूळ विषयावर येऊ. अमरावती जिल्ह्यात बच्चू भाऊ कडू यांच्या काही त्रुटीमुळे त्यांना त्यांच्या अचलपूर मतदारसंघात, ज्या मतदारसंघात ते अपक्ष निवडून 4 वेळा आले होते, त्या मतदारसंघात नवख्या प्रवीण भाऊ तायडे, लोक त्यांना डमी उमेदवार म्हणत, त्यांनी पराभूत केलं. पराभूत केल्यानंतर माणसाजवळ सत्ता असली तर कार्यकर्ता टिकून राहते, पण तरीही पडल्यानंतरही बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलनाची धार एवढी तीव्र केली की सरकारला सडो की पळो करून ठेवलं आणि हेच एकनाथ शिंदे यांनी हरलं. मग त्यांची कर्जमाफीसाठी त्यांनी केलेले आंदोलन असो, आदिवासी लोकांसाठी त्यांनी केलेलं पायदळ वाऱ्या असो, म्हणजे पडल्यानंतरही हा माणूस न थांबता यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकांचं लक्ष हे स्वतःकडे केंद्रित केलं. आणि विदर्भात जी सध्या बीजेपीची पकड आहे, येणाऱ्या काळात बीजेपी आणि शिंदे साहेब हे तर एकत्र लढणार नाही तसा अंदाज लागला. मग विदर्भात एक खमका नेता, मुद्दे मांडणारा, भाषणातून लोकांच्या हृदयाचा ठाव घेणारा असा बरोबर एकनाथ शिंदे यांनी हेरला. आणि बच्चू कडूच्या कार्यकर्त्यांना सुद्धा हीच जरूर होती, कारण बच्चू कडूचे कार्यकर्ते या 1.5 महिन्यात ज्या प्रखरतेने त्यांनी काम करायला पाहिजे होतं, काही मोजके सोडले तर थोडंसं त्यांच्यामध्ये मरगळ आलेली होती. आणि इकडे प्रवीण भाऊ तायडे यांचा आक्रमक स्वभाव यामुळे थोडंसं बच्चू भाऊ आंदोलनाच्या माध्यमातून जरी फ्रंटफुट असतील, पण कार्यकर्त्याच्या माध्यमातून थोडेसे बॅकफुटर गेलेले होते. बच्चू भाऊ कडू यांना सुद्धा आमदारकी हवी होती आणि एकनाथराव शिंदे यांना सुद्धा बच्चू कडू सारखा मास लीडर शिवसेनेत हवा होता. कारण आज बच्चू कडू यांच्यामुळे विदर्भात एक असा खमक्या नेता भेटलाय की आज विदर्भाचं थोडंसं लक्ष जरी एकनाथ शिंदे यांनी कमी केलं तरी ते सर्व जागा भरून काढण्याची क्षमता ही बच्चू कडू मध्ये आहे. भाषणामधून लोकांचा ठाव घेणं. आणि बच्चू कडूच्या हे लक्षात आलं होतं की शेतकरी हा प्रत्येक पक्षात विभागला आहे, तो त्यांच्यासाठी जमा होणार नाही. पण अंध अपंग हे महाराष्ट्रात एका मतदारसंघात जरी हजार असले तर ते शिंदे साहेबांच्या कामात पडू शकतात, कारण की 2-2, 3-3, 4-4, 54 मतांना काही सीटा आलेल्या आहेत. पण हे करत असताना अमरावती जिल्ह्यात बच्चू भाऊ कडू शिवसेनेत आल्यामुळे कोणाचा नफा आणि कोणाचा तोटा झाला. आता यामध्ये सर्वात नुकसान जर झालं असेल की 20 वर्षापासून अमरावती जिल्हा हा स्वतःच्या बापाचा समजणारे 2 बापलेक अडसूळ कंपनी ही अमरावती जिल्ह्यातून आता हद्दपार होणार म्हणजे होणार. आणि त्यांना उद्धव साहेबांच्या सेनेत
किंचितही जागा नाही. त्यामुळे इथे फरफट झाली. ते आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ. आतापर्यंत ते मतदारसंघात फार कमी आहेत, पण त्यांचं वर्चस्व या मतदारसंघात होतं. जिल्हा प्रमुख बदलवणे, तालुका प्रमुख बदलवणे, कुठं घडामोडी करणे, हा सत्यानाश त्यांनी जो 20 वर्षात केला, तो सध्याही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी चालूच ठेवला होता. पण बच्चू कडू आल्यामुळे या सर्व दोन्ही बापलाकांना इथं खिंड बसली. आता यानंतर अमरावती जिल्ह्यात अडसूळ कंपनी हे कुठेच हस्तक्षेप करणार नाही याची तरतूद शिंदे साहेबांनी लावली असं म्हणण्यास काही हरकत नाही. जिथपर्यंत बच्चू कडू नव्हते तिथपर्यंत ठीक होतं. त्यानंतर दुसरा तोटा झाला एक वेळचा लोकनेता संजय भाऊ बंड यांच्या पत्नी प्रीतीताई बंड या समोर एकदम आलेल्या होत्या. त्यांच्या अवतीभोवती ही सेना फिरत होती. पण आज परिस्थितीशी निर्माण झाली. बच्चू भाऊ आल्यामुळे त्या बॅकफुटवर गेल्या. गुप्ता, कारण बच्चू भाऊ एवढं वलय सध्या कोणत्याच अमरावती जिल्ह्याच्या नेत्याचं नाही आहे. बच्चू भाऊच्या ताब्यात हा विदर्भ गेल्यानंतर बच्चू भाऊ त्यांचे माणसं बिलकुल प्लॅन करतीलच. कारण बबलू भाऊ जमजा, बल्लू ज्याला म्हणतो आपण, अशा कार्यकर्त्यांनी त्यांची पडल्यानंतर सुद्धा खिंड लढवली. जे कार्यकर्ते बच्चू भाऊंच्या सोबत आहेत त्यांच्यासाठी चांगले दिवस आलेले आहेत. शिवसेनेच्या जो कळवट शिवसैनिक आहे, जो एकनिष्ठ आहे, त्याला बच्चू भाऊ डावलतील नाही. पण बच्चू भाऊ डोक्याच्या वरचा माणूस सुद्धा शिवसेनेतला सहन करणार नाही. तशी संघटना चालवताना बच्चू भाऊला जो अनुभव आहे तो अनुभव ते शिवसेनेत सुद्धा पणाला लावतील. प्रहारचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते एका जागी आणून त्यांचे विचार विनिमय एकत्रित करण्याचे ते प्रयत्न करतील. पण तरी प्राधान्य जास्तीत जास्त प्रहारच्या कळवट कार्यकर्त्याला, जे 30 वर्षापासून झटले, त्यांना नक्कीच मिळेल. याचे दूरगामी परिणाम हे जे शिवसेनेत स्वार्थासाठी आलेले आहेत त्यांच्यावर नक्कीच होईल. पण एकंदरीत बच्चू भाऊचा विचार करता विदर्भात बच्चू भाऊ कडू हे शिवसेनेला फोपवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पण सुद्धा पाडलेलं आहे की मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण बच्चू कडू हे मास लीडर आहेत. या मास लीडरमध्ये स्वपक्षातले जे पहिल्या फळीतील नेते आहेत हे सुद्धा त्या बच्चू कडूच्या प्रभावामुळे दुखावल्या जाऊ शकतात. नंतर दुसरा विचार जर केला तर यामध्ये हे जरी सध्या त्यांना आमदारकी किंवा कॅबिनेट किंवा राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाल्यानंतर प्रवीण भाऊ बॅकफुटवर जातील. पण समजा जर बीजेपीने ठरवलं की ठोस्यास ठोस एकनाथ शिंदेच्या बच्चू कडूला जर तिथं तेवढाच खमक्या माणूस त्याच्या समोर एक भिंत उभी करायची असेल तर यामध्ये सध्या बॅकफुटर असलेले प्रवीण तायडे हे फ्रंट फूटवर सुद्धा येऊ शकतात. इकडे जर बच्चू भाऊ कडू यांना मंत्रिपद मिळालं तर प्रवीण भाऊ तायडेची सुद्धा लॉटरी खुलू शकते. कारण विदर्भात प्रवीण भाऊ तायडे हा बच्चू भाऊ कडूच्या समोर ठामपणे उभा राहू शकतो. हे जर गणित फडणवीस यांनी साध्य केलं तर येणाऱ्या काळात प्रवीण तायडे सुद्धा मंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात. आणि येणारा काळ हा प्रवीण तायडे आणि बच्चू भाऊ कडू यांच्यासाठी फार फायद्याचा आहे. त्या मतदारसंघात जर प्रवीण भाऊ तायडे पुढच्या वेळेस पडले तर राज्यसभे त्यांना विधान परिषद यावर नक्कीच घेतल्या जाईल. कारण ठोसास ठोस हे प्रवीण भाऊ तायडे आहेत. म्हणजे प्रवीण भाऊ तायडे आज बॅकफुटर जरी वाटत असतील पण येणारा काळ जर फडणवीस यांनी ठरवलं
तर प्रवीण भाऊ तायडे यांचा काळ हा जबरदस्त राहू शकते. त्यानंतर दुसरा फॅक्टर येतोय की अमरावती जिल्ह्यात बच्चूभाऊ कडू यांचा जो मुस्लिम समाजात जो प्रभाव आहे, जो बौद्ध समाजात प्रभाव आहे, त्या प्रभावाचं रूपांतर ते त्यांच्या स्वभावामुळे शिंदे साहेबांच्या शिवसेनेत परिवर्तन करू शकतात काय? तर याचं उत्तर सुद्धा मला असं वाटतं होय, ते करू शकतात. कारण मुस्लिम लोक हे बाळासाहेब शिवसेनेचे कट्टर विरोधक होते, पण राजकारणाने कशी पलटी घेतली. पण आज मुस्लिम लोक शिवसेनेच्या कॅन्डिडेटला व्होट मारतात. आदित्यनाथच्या सभेमुळे जर बच्चू कडू हे पराभूत होत असतील तर तेच मत हिंदुत्वाचं, मुस्लिम समाजाचं आणि अतर कॅटेगरीचं बच्चूभाऊ कडू हे विदर्भात त्यांच्या वाणीने एकत्र करू शकतात असं म्हणण्यास काही हरकत नाही. त्याच्यानंतर दुसरा फायदा असा राणाचा झाल्यासारखा मला वाटतोय. येणारा काळ नवनीत राणा यांचा फायटर हे बच्चूभाऊ राहणार नाही. कारण बच्चूभाऊला राज्यात राहायचं आहे, म्हणूनच ते थोडंसं जुळतं मिळतं त्यांचं आलेलं आहे. रवी राणा त्यांच्या मतदारसंघात लढतील, ते त्यांच्या मतदारसंघात लढतील आणि नवनीत राणा यांच्यासाठी ते खुलं करून देतील. येणारा काळ पुढचा हा जो खासदार राहील हा नक्कीच नवनीत राणा राहतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. कारण बच्चूभाऊचे जे 90,000 व्होट त्यांनी घेतलेले होते ते परिणामी नवनीत राणा यांचेच होते. म्हणूनच नवनीत राणा आणि बच्चू कडूच्या विरोधात बोलणारे आज नवनीत राणा, रवी राणा हे स्तब्ध आहेत, बोलतायत फक्त प्रवीण भाऊ तायडे आणि त्यांना ते बोलणं भागच आहे. कारण ते जर बोलले नाहीत तर मीडियावर ते येऊ शकत नाहीत. असे अनेक लोकांना याचे तोटे होतील आणि सर्वात मोठा तोटा तो अडसूळ कंपनी आज मुंबईच्या रस्त्याने लागलेला आहे. त्यांचं आता इथं अस्तित्व संपलेलं आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि शिवसेनेमध्ये एक उत्साहाचं वातावरण बच्चूभाऊ कडूच्या आगमनाने झालं आणि जे प्रेशर दोन बापले का टाकत होते ते आज प्रेशर त्यांच्या डोक्यावरून निघाल्यामुळे तो फायदा लोकांचा झाला असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना कपाना युट्यूब चॅनल प्रस्तुत गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डेसह. व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका बरं. आपलं चॅनल आहे, आपल्या मनातील खंता, मनातील भावना प्रकट करणारा चॅनल आहे. आपल्याला काही सुचवायचं असलं पुढचे व्हिडिओ टाकण्यासाठी तर नक्कीच आपण व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये लिहा, त्यावर मी व्हिडिओ टाकू शकतो. धन्यवाद.